प्रयत्न केला जातोय नऊ थर लावण्याचा। नऊ थर लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि एका मागे एक अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हा मानवी मनोरा आपण बघतोय कशा प्रकारे पहिले 2 थर त्यानंतरचा तिसरा थर लावला जातोय आणि जोगेश्वरीचं हे गोविंदा पथक आहे आणि त्यामुळे 4-5 महिन्यापासून ही प्रॅक्टिस करत असतात की साधारणपणे आपल्याला 8-9 थर लावता आले पाहिजे, 9 थराची तरी सलामी दिली पाहिजे आणि त्यासाठी कोचसुद्धा पूर्णपणे मेहनत घेत असतात आणि पुन्हा एकदा हा थरार या ठिकाणचे सगळे अनुभवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 3 थर यशस्वीरित्या लावले, आता 4थ्या थरासाठी प्रयत्न आहे। त्यामुळे एका मागे एक हे सगळे गोविंदा पथक इथे येत आहेत आणि आपली जी प्रॅक्टिस आपला जो सराव झालेला आहे त्या सरावानंतर आज खऱ्या अर्थानं त्यांना आपली जी प्रॅक्टिस झाल्यानंतर आज किती थर लावतात यासाठीचे प्रयत्न त्यांचे ठरलेले आहेत। काही जण 6 थरांची प्रॅक्टिस केली आहे, काहींनी 7, काहींनी 8 तर काहींनी 9 थराची आणि इथे बघतोय 1 2 3 4 त्याच्यानंतर 5वा 6वा हा थर लावला जातो, एका मागे एक थर आणि 9 थरापर्यंत यांचा प्रयत्न आहे की 9 थराची सलामी। दहीहंडी खूप वरती आहे, 9 थरांची प्रॅक्टिस आहे यांची। नाही, नक्कीच आपण पाहू शकता की कोकण नगर गोविंदा पथक यांनी आजपर्यंत 8 वेळा 9 थराचा विक्रम केलेला आहे आणि नक्कीच ह्या वर्षी सुद्धा त्यांचा 10 थराचा मानस आहे। ते पहिलेच थर आज या ठिकाणी 9 थर लावणार आहेत आणि नक्कीच माझा विश्वास आहे की ते 9 थर अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी लावतील आणि पुढे 10 थर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे कशा प्रकारे बॅलन्स करत 1 2 3 4 5 6 7 8 थर आणि अगदी तो चिमुकला गोविंदा आपण बघतोय आणि सगळ्यांना धन्यवाद देत अभिवादन करत त्यांनी पुन्हा एकदा कशा प्रकारे आपण बघतोय सुरक्षा दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येक दहीहंडी उत्सवामध्ये पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की कुठेही दुखापत होऊ नये, इजा होऊ नये यासाठी आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांनी सलामी दिली आणि आता शिस्तबद्ध पद्धतीने हे सगळे गोविंदा एका मागे एक उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि टाळ्या आपण बघतोय, सगळ्यांचा उत्साह बघतोय की कशा प्रकारे कोकण नगर गोविंदा पथकांनी 8 थर लावत 9 थर लावलेत, कारण ज्या प्रकारे प्रॅक्टिस त्यांनी केली होती त्यानुसार आपण तो चिमुकला गोविंदा सुद्धा बघतोय कशा प्रकारे नाच करतोय, कारण मोठी प्रॅक्टिस आहे आणि या प्रॅक्टिसला कुठेतरी यश आज या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळतंय।